Welcome back to the math session. Today we are going to start new chapter, that is symmetry, chapter number 7. Students, mark with dot the line which makes two equal parts of the figures. This line is the axis of symmetry of the figure. Mark with dot the line which makes two equal part of the figures. This line is the axis of symmetry of the figure. Axis of symmetry म्हणजे सममिती अक्ष. Axis of symmetry means सममिती अक्ष. ज्या डॉट लाईननी त्या आकृतीचे दोन समान भाग होतात या लाईनला काय म्हणतात मग एक्सिस ऑफ सिमेट्री असे म्हणतात, म्हणजे सममिती अक्ष असे म्हणतात. बघा इथे पण ह्या डॉट लाईननी या फिगरचे याचे काय झाले समान दोन भाग झालेले आहेत. समान दोन भाग झालेले आहेत. इथे पण या डॉट लाईननी या पण फिगरचे दोन समान भाग झालेले आहेत. म्हणून या एक्सिसला काय म्हणतात एक्सिस ऑफ सिमेट्री असे म्हणतात. इथे पण या सिमेट्री ह्या लाईन एक्सिसमुळे या फिगरचे दोन समान भाग झालेले आहेत, म्हणून याला पण या लाईनला एक्सिस ऑफ सिमेट्री असे म्हणतात. नाउ स्टार्ट प्रॅक्टिस सेट 20. ड्रॉ द एक्सिस ऑफ सिमेट्री ऑफ ईच ऑफ द फिगर्स बिलो. विच ऑफ देम हॅज मोर दॅन वन एक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणजे ड्रॉ द एक्सिस ऑफ सिमेट्री, खालील दिलेल्या फिगरमध्ये आपल्याला एक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करायची आहे आणि विच ऑफ देम्स हॅज मोर दॅन वन एक्सिस ऑफ सिमेट्री. आणि कोणत्या फिगरमधून एकपेक्षा जास्त एक्सिस ऑफ सिमेट्री आपल्याला ड्रॉ करता येतात ते फाइंड करायचे आहे. नाउ ड्रॉ वन एक्सिस. या डॉट लाईनमुळे या एक्सिसमुळे या फिगरचे दोन समान भाग झालेले आहेत. या एक्सिसमुळे पण या लाईनचे दोन समान पार्ट होत आहे, दोन समान भाग होतात. म्हणून आपण ह्या फिगरमध्ये किती सिमेट्री ॲक्सिस काढू शकतो तर 2. किती 2. या फिगरमध्ये आपण दोन एक्सिस ड्रॉ करू शकतो. म्हणून 2 एक्सिस ऑफ सिमेट्री. किती एक्सिस काढणार आपण 2 एक्सिस ऑफ सिमेट्री. नाउ या फिगरमध्ये आपण 3 एक्सिस ड्रॉ करू शकतो. 3 एक्सिसमुळे या फिगरचे इक्वल पार्ट होऊ शकतात. ही जर एक्सिस ड्रॉ केली तर हे दोन पार्ट्स इक्वल पार्ट्स होतात. ही जर एक्सिस ड्रॉ केली तर हे दोन पार्ट्स इक्वल होतात. ही एक्सिस ड्रॉ केली तर हे दोन पार्ट्स इक्वल होतात. म्हणजेच आपण किती एक्सिस ड्रॉ करू शकतो 3 एक्सिस ऑफ सिमेट्री. किती एक्सिस 3 एक्सिस ऑफ सिमेट्री. या फिगरमध्ये आपण 1 एक्सिस फक्त ड्रॉ करू शकणार आहोत. 1 एक्सिसमुळेच या फिगरचे दोन इक्वल पार्ट होईल. जर आपण या साईडने एक्सिस ड्रॉ केली तर या फिगरचे दोन इक्वल पार्ट्स तयार होणार नाही, किंवा इथून पण या साईडने पण एक्सिस ड्रॉ केली तर या फिगरचे दोन इक्वल पार्ट होणार नाही. फक्त ओनली 1 एक्सिस असे काढू शकतो की त्यामुळे या फिगरचे दोन इक्वल पार्ट होतील. मग 1 एक्सिस ऑफ सिमेट्री. या एक्सिसमुळे पण या फिगरचे दोन इक्वल पार्ट्स झालेले आहेत. या फिगरमध्ये या एक्सिसमुळे पण या फिगरचे दोन इक्वल पार्ट झालेत. त्याचप्रमाणे या एक्सिसमुळे पण या फिगरचे काय होतात दोन इक्वल पार्ट तयार होतात. या एक्सिसमुळे पण या फिगरचे काय होतात दोन इक्वल पार्ट तयार होतात. या एक्सिसमुळे पण या फिगरचे काय होतात दोन इक्वल पार्ट्स तयार होतात. म्हणून या फिगरमध्ये आपण किती एक्सिस काढू शकतो 4 एक्सिस. 1 2 3 4. किती एक्सेस 4 एक्सेस काढू शकतो. क्वेश्चन्स काय आहे विच ऑफ देम्स हॅज मोर दॅन 1 एक्सिस ऑफ सिमेट्री. मग कोणत्या फिगर्समध्ये किंवा कोणत्या डायग्राममध्ये 1 पेक्षा जास्त आपण सिमेट्री एक्सिस काढले. 1 पेक्षा जास्त सिमेट्री एक्सिस कोणकोणत्या फिगरमध्ये या आपण फिगरमध्ये काय 1 पेक्षा जास्त म्हणजे 2 आहेत. इथे पण 1 पेक्षा जास्त म्हणजे 3 एक्सिस काढले. याच्यामध्ये एकच काढला आहे म्हणून हे आन्सरमध्ये येणार नाही. याच्यामध्ये 4 एक्सिस काढले म्हणून हे काय येणार आहे आन्सरमध्ये येईल. मग आन्सरमध्ये काय येणार आहे फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ. विच ऑफ देम्स हॅज मोर
दॅन वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री. फिगर 4, सेकंड अँड फोर्थमध्ये मोर ॲक्सिस ऑफ we can draw more than one axis of symmetry. Question number 2. Write the capital letters of the English alphabet in your notebook. Students, इंग्लिश अल्फाबेटचे कॅपिटल लेटर्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. ट्राय टू ड्रॉ देन ॲक्सेस ऑफ सिमेट्री. आणि अल्फाबेट्स लिहिल्याच्या नंतर नोटबुकमध्ये अल्फाबेट लिहिल्याच्या नंतर ए टू झेडपर्यंत अल्फाबेट लिहायचे आहेत. ट्राय टू ड्रॉ देन ॲक्सेस ऑफ सिमेट्री. आणि प्रत्येक अल्फाबेटमधून ॲक्सेस ऑफ सिमेट्री ड्रॉ करायची आहे. आणि विच वन्स हॅव ॲन ॲक्सेस ऑफ सिमेट्री. कोणकोणत्या अल्फाबेट्समधून ॲक्सेस ऑफ सिमेट्री काढता येईल हे पण बघायचे आहेत. आणि कोणकोणत्या अल्फाबेट्समधून ॲक्सेस ऑफ सिमेट्री काढता येणार नाही ते पण बघा. विच वन्स हॅव मोर दॅन वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आणि असे काही अल्फाबेट्स आहेत की त्याच्यामध्ये एकपेक्षा जास्तही ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करता येतात आणि त्यांची नावं लिहायची आहेत. बघा नोटबुकमध्ये ए टू झेडपर्यंत कॅपिटल लेटर्स लिहा अल्फाबेटचे. कॅपिटल्स लेटर लिहिल्याच्या नंतर कोणकोणत्या अल्फाबेटमधून ॲक्सेस ऑफ सिमेट्री ड्रॉ करता येईल ते बघा. ते झाल्याच्यानंतर विच वन्स हॅव मोर दॅन वन ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आणि कोणकोणत्या अल्फाबेट्समधून एकपेक्षा जास्त सिमेट्री ॲक्सिस ऑफ सिमेट्री ड्रॉ करता येईल याचं पण आन्सर लिहा. स्टुडंट्स, या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही स्वतः लिहा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा.